आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या पावसासंदर्भातल्या। आज रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट, तर पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी, तर मुंबईसह नाशिक, संभाजीनगरसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट। विदर्भातील शेतकऱ्यांना अखेर मृग नक्षत्रातील पावसाने दिलासा। हवामान विभागाकडून पुढील 5 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी, आठवडाभर मुसळधार पावसाचा अंदाज। रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरात मुसळधार पाऊस बरसला। पावस बाजारपेठेतील नाल्यांचं पाणी रस्त्यावर, दुकानं घरांमध्ये पाणी शिरलं, गाड्यांचंही नुकसान। लांजा तालुक्यातील पनोरे सुर्वेवाडीला पावसाचा फटका। गावातून जाणारा मुख्य रस्ता खचला, कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्याला भेगा। कन्नड तालुक्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं हजेरी लावली। अचानक पाऊस आल्यानं शेतकऱ्यांची तारांबळ। नाचनवेल इथल्या पुलावरून पाणी वाहिल्यानं काही काळ वाहतूक ठप्प। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील राजेवाडी खोडावाडीमध्ये वादळी वाऱ्यानं घरावरील पत्रे उडाले। घरातील अन्नधान्य आणि संसारोपयोगी साहित्याचं नुकसान। बदनापूर तालुक्यातील कंडारी खुर्द परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। देव नदीला पहिल्यांदाच पूर, रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत। वंजारवाडीत कापूस वाहून गेला। बुलढाण्यातल्या मेहकर तालुक्यात पावसाची दमदार बॅटिंग। आपला दवाखान्यात पाणीच पाणी, गुडघाभर पाणी भरल्यानं दवाखान्याची सेवा विस्कळीत। वसई विरार शहरात रात्रभर पाऊस। रात्री कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल। जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा।